नमस्कार. आज 22 ऑगस्ट 2026 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू तसेच इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, CSRची सूत्रे सरकारच्या हाती, निधीच्या विनियोगासाठी महा CSR प्राधिकरण. तर पहा, राज्यात उद्योगांच्या सामाजिक दायित्व म्हणजे CSR निधीचा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि समन्वयित वापर करण्यासाठी तसेच स्वतःच्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून उद्योगाकडून या निधीचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी CSR वर सरकारी नियंत्रण आणण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. त्याच अनुषंगाने CSR निधीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महा CSR प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचा प्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ओके, त्याच्यानंतर हे प्राधिकरण कसं असेल पहा. तर या प्राधिकरणाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतील, तर गव्हर्निंग काउन्सिलमध्ये वरिष्ठ अधिकारी तसेच उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी हे या गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य, सचिव तसेच कार्यकारी काउन्सिलचा प्रमुख असतील आणि या प्राधिकरणाच्या स्थापनेचा प्रस्ताव लवकर सादर करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानंतर पहा, सध्या गुजरात आणि गोव्यामध्ये असे प्राधिकरण आहेत. म्हणजे अगदी महाराष्ट्रातच पहिला हा उपक्रम आहे का? तर बिलकुल नाही. याच्यापूर्वी गुजरात आणि गोव्यामध्ये दोन्हीकडे पण CSR प्राधिकरणे आहेत. आता हे CSR नेमकं आहे तरी काय CSR? ओके, तर पहा, CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. CSR, C म्हणजे कॉर्पोरेट, S म्हणजे सोशल आणि R म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी. आता हे एकदा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात किंवा महाराष्ट्र सरकारने हा नेमकं आरोप करत किंवा अगदी आपला CSR जे प्राधिकरण आहे त्याची का आवश्यकता पडली याबद्दल आपण थोडक्यात बोलूयात. तर पहा, टाटा आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा अगदी संपूर्ण भारतमध्ये एअर इंडिया काम करते. ओके, व त्याचंच बेस अगदी महाराष्ट्रात पण टाटा काम करते. जसं ताज हॉटेल आहे पहा. ओके, टाटा कंपनी त्या पद्धतीने चालवते. मग ताज हॉटेलमधून पहा, महाराष्ट्रामध्ये ताज हॉटेल असल्या कारणानिमित्त पहा, टाटाला महाराष्ट्रामधून किती उत्पन्न होतं पहा, 100 रुपयाचं त्यांच्याकडून उत्पन्न होतं किंवा ताज हॉटेलमधून त्यांना फक्त 100 रुपयाचं उत्पन्न होतं. बरोबर आहे. मग 100 रुपयाचं उत्पन्न होत असेल तर CSR फंडनुसार किंवा CSRच्या नियमानुसार पहा, 2% जी रक्कम आहे, 100 रुपये त्यांचा नफा झाला ना, त्यापैकी 2 रुपये किंवा 2% रक्कम जी आहे, म्हणजे आता 100 रुपयाचे जर तुम्ही 2% केला तर 2 रुपये होतात. तर हे जे 2 रुपये आहे ना, तर ह्या 2 रुपयाची जी रक्कम आहे त्यांनी एक तर डोनेट करायला पाहिजे. डोनेट कोणासाठी आणि कशासाठी करायला पाहिजे? तर त्यांची पहा, समाजाप्रती काही रिस्पॉन्सिबिलिटी बनते. म्हणजे मी काहीतरी कमवत आहे. ओके, मी काहीतरी जास्त प्रमाणात, मोठ्या प्रमाणात कमवत आहे व माझी काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे समाजाप्रती. या निमित्ताने पहा, टाटा यांनी जर ताज हॉटेलमधून 100 रुपयाचं उत्पन्न काढलं तर त्यापैकी 2% रक्कम म्हणजे 2 रुपये जे आहे ते त्यांना कुठे द्यावं लागतं पहा, तर शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, पर्यावरण किंवा सामाजिक उपक्रमांवरती त्यांना ते खर्च करावा लागतो. एक तर त्यांनी स्वतःहून खर्च करायचं किंवा त्यांनी डोनेट तरी करायचं. ओके, मग टाटा यांनी काय केलंय पहा, तर आपल्या महाराष्ट्रामध्येच मुंबई येथे काय आहे, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आहे पहा. बरोबर. मग त्यांनी काय करतात, हॉस्पिटलमध्ये ते स्वतःच खर्च करतात. त्यासोबतच त्यांचं कॅन्सर सेंटर आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने, म्हणजे एकीकडे त्यांचंच काय आहे, काय म्हणू शकता तुम्ही, त्यांचंच ताज हॉटेल आहे. बरोबर. व त्यांच्याच मार्फत पहा पुन्हा हॉस्पिटल पण चालवलं जातं व तोच फंड जो आहे, म्हणजे 100 रुपयाची जी 2% जी रक्कम आहे ना, तेच त्यांनी काय करतात, मग पुन्हा पहा टाटा हॉस्पिटलला देतात. म्हणजे अगदी तेलही माझेच आणि तूपही माझेच, अशा पद्धतीने सध्याला इथे व्यवसाय चालू आहे. ओके, मग याच निमित्ताने पहा, केंद्र सरकारने आता अगदी केंद्र सरकारने नाही तर राज्य सरकारने, आता अगदी जिओचं पण तसंच आहे पहा. रिलायन्स कंपनी काय करते, जिओ माध्यमातून पहा त्यांनी 100 रुपये कमवले. ओके, 100 रुपये कमवले की त्यांचीच एक स्कूल आहे. मग त्या स्कूलला त्यांनी 2% रक्कम म्हणजे 2 रुपये त्यांनी काय करतात पहा, अगदी कोणाही दुसऱ्या संस्थेला न देता किंवा ग्रामीण विकासासाठी तो निधी न देता त्यांनी काय करतात, तर स्वतःचीच एखादी शिक्षणासंबंधी काम करणारी जी संस्था असते ना, तिथंच ते डोनेट करण्याचा प्रयत्न करतात. व महाराष्ट्रामध्येच नाही तर अगदी संपूर्ण भारतभरमध्ये अशाच पद्धतीने कंपन्या आहेत पहा. जसं तुम्ही शेल कंपनीज म्हणताना, अगदी त्या पद्धतीने महाराष्ट्रात किंवा देशभरामध्ये अशा कंपनीज काम करतात. ओके, मग यामुळे होत आहे काय, तर त्यांचंच बेनिफिट तिथं होत आहे. समाजाचं बेनिफिट तिथं होतं का, तर बिलकुल नाही होत. मग याच कारणानिमित्त पहा, देवेंद्र फडणवीस यांनी एक निर्णय घेतलेला आहे की आता आपण काय करायचं, एक महा CSR हे प्राधिकरण करायचं. व हे डायरेक्टली कोणाच्या अधिपत्याखाली असेल तर डायरेक्टली चीफ मिनिस्टरच्या अंतर्गत येईल. ओके, मग चीफ मिनिस्टर काय करतील पहा, याच्यावरती नजर ठेवून असतील किंवा खरंच यांच्या मार्फत हे योग्य पद्धतीने CSR फंडिंग वगैरे दिली जात आहे का. जर दिली जात नसेल तर ते काय करतील पहा, त्यावरती निर्देश देतील त्या कंपनीला किंवा तुम्ही ते
तुम्ही पैसे कमावलात ना, तर तुम्हाला तर काहीतरी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमची. या निमित्ताने तुम्हाला काय करायचं आहे, फंड द्यायचा आहे, बरोबर. मग ते नक्कीच फंड देतील. मग फंड त्यांनी दिल्यानंतर आपण काय करू शकतो पहा, सामाजिक दायित्व अंतर्गत म्हणजे शिक्षण आहे, आरोग्य आहे, ग्रामीण विकास आहे, पर्यावरण आहे, त्यानंतर विविध जे सामाजिक उपक्रम आहेत त्यावरती महाराष्ट्र शासनातर्फे पण तिथं फंड तिथं म्हणजे काय म्हणू शकता, वितरित केलं जाऊ शकतं किंवा विकासासाठी तो निधी वापरला जाऊ शकतो पहा. ओके, तर हे त्याचं बेसिकली एक मूळ उद्देश आहे. त्याच्यानंतर पहा, आज घडीला आपण CSR मध्ये आता अगदी असं नाही आहे की टाटांनी संपूर्ण जी रक्कम आहे ती डायरेक्टली त्यांनी त्याच्याकडेच पाठवतात, म्हणजे टाटा हॉस्पिटललाच वगैरे सर्व रक्कम दिलात त्यांनी, तर बिलकुल नाही आहे पहा. त्यांनी अगदी जसं मुंबई आहे त्यानंतर पुणे आहे तिथेच त्यांनी रक्कम खर्च करण्याचा प्रयत्न करतात. आता आज घडीला इथं त्यांनी दिलेला आहे पहा की देशातील एकूण खर्चापैकी जवळपास निम्मा म्हणजे 46% वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये राज्यात CSR पोटी किती एकूण 8,939 कोटी रुपये खर्च केले गेले, तर 2024-25 मध्ये 8,630 कोटी रुपये खर्च केले. ओके, विशेष म्हणजे एकूण निधीच्या 50% जी रक्कम आहे ती मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या शहरांमध्येच खर्च झालेली आहे. मग मराठवाडा त्यानंतर ग्रामीण भाग यामध्ये पैसे वगैरे तिथे खर्च होत आहेत का, किंवा CSRचं जे फंड आहे ते खर्च होत आहे का, तर बिलकुल नाही. मग याच निमित्ताने पाहता महाराष्ट्र शासन त्यांची जी सूत्र आहेत CSR प्राधिकरणाच्या अंतर्गत घेत आहेत. यामुळे होणार काय आहे, तर CSR ची जी रक्कम आहे ती योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने जिथे अत्यावश्यक आहे फंडची, मग तिथंच ते खर्च केला जाणार आहे व मराठवाड्याचा विकास जो आहे तो परत एकदा नव्याने होऊ शकेल अशी अपेक्षा आहे. आय होप ही बातमी तुम्हाला नक्की समजलेली असेल. त्यानंतर पुढे, निर्यातदार भारतावर साखर आयातीची नामुष्की, दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राची धावपळ. त्यानंतर पान 5 वरती एक आर्टिकल आलेला आहे पहा की साखरेच्या दरवाढी मागे इथेनॉलचे संबंध काहीही नाही. पण प्लीज तुम्ही माझा परवा दिवशीचा व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यामध्ये आपण संपूर्णरित्या इथेनॉल कशा पद्धतीने किंवा काय नेमकं त्याचे परिणाम होतील लोकसत्ताने ते अगदी बरोबर पद्धतीने सांगितलेलं होतं व मी डिटेलमध्ये ते घेतलेलं आहे विश्लेषण. व पहा, साखर 11 दिवसांमध्ये 20 रुपयांनी वाढलेली आहे. ओके, याचं नेमकं उद्देश तुम्हाला समजलेलं असेल की म्हणजे नेमकं हे कशामुळे झालेलं आहे. ओके, म्हणजे प्लीज तुम्ही जर रेग्युलर असाल ना तर मी बोलण्याची पण आवश्यकता नाही, तुम्हाला ही बातमी पाहिला लगेच समजलं असेल की बा यस मास्तर बरोबर होता किंवा लोकसत्ता बरोबर होतं. म्हणजे मी पण ते प्रेडिक्शन केलं होतं, अनंत नागेश्वर यांनी पण ते सांगितलेलं होतं. पण आता उर्वरित पहा, केंद्र सरकारने म्हटलेलं आहे की इथेनॉलचं त्याचं काही संबंध नाही, पण ते तुम्ही आय होप समजून गेला असाल. ओके, डन. त्याच्यानंतर परत आपल्या वृत्तपत्रामधील पहिली बातमीकडे जाऊयात आपण. ही बातमी आपण आता स्किप करत आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, पॅलेट गन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राहुल गांधी यांच्या ठिय्या आंदोलनानंतर निर्णय काल झालेला आहे. ओके, आता पॅलेट गन बद्दल FIR झालेली आहे. मग FIRचं पण आपण पहा, नुकतंच 20 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने एक समिती पण बसवलेली आहे. मग पाहूयात पुढे यांचं काय निर्णय वगैरे होईल. ओके, डन. नेक्स्ट पहा, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी, दुहेरी निवडीच्या पेचावर आयोगाचे स्पष्टीकरण आलेलं आहे. ओके, काल लोकसत्ताने तशा पद्धतीने बातमी दिली होती पहा. मग त्याच अनुषंगाने MPSCने स्पष्टीकरण दिलेलं आहे की एकाच विद्यार्थ्याला 2-2 पोस्टवरती त्यांना नियुक्ती देण्यात येणार नाही, तर फक्त एका विद्यार्थ्याला एकाच पोस्टवरती नियुक्ती दिली जाईल व त्याला दुसरी पोस्ट लगेच व्हॅकंट करावं लागेल. आता अगदी जसं पहा, एक आमदार, ओके, ए नावाचा जो आमदार आहे तो एकीकडे C या जागेवरती पण निवडून येतो व D या जागेवरती पण निवडून येतो, पण दोघांपैकी एकाचा त्याला राजीनामा द्यावा लागतो. अगदी तशाच पद्धतीने इथं पण आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये जो उमेदवार असेल त्याला लगेच तिथं काय नियुक्ती देण्यात येणार आहे. ओके, ही चांगली न्यूज आहे पहा. डन. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट आहे, आशिव राज्यातील पहिले PNG युक्त गाव, 1100 कुटुंबांना थेट पाईपद्वारे 24 तास गॅस पुरवठा. लातूर जिल्ह्यातील गाव आहे. तुम्ही उत्तर लेखांमध्ये याचा वापर करू शकता, त्यामुळे लक्षात ठेवा, आशिव राज्यातील पहिले गाव आहे जिथं PNG युक्त परिपूर्ण पाईपलाईन युक्त गॅस जे आहे ते पाईपलाईन युक्त तिथं झालेलं आहे. ओके, तर प्लीज हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे चला. नेक्स्ट आहे, तारिक रहमान यांचा दौरा अनिश्चित, बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या स्वागताची रंगीत तालीम देखील रद्द करण्यात आली. आता हे का झालं असेल असं, तर पहा, त्यांची मागणी आहे, बांगलादेश यांची मागणी आहे की तुम्ही शेख हसीना यांचं प्रत्यार्पण लवकर करा, मग त्याच्यानंतर आम्ही तुमच्या व्हिजिटला येऊ. म्हणजे पाहूयात पुढे काय होतं या न्यूजचं पण. ओके, नेक्स्ट यावरूनच पहा, इंटरनॅशनल रिलेशनच्या बॅचचं थोडंसं प्रमोशन करेन मी. तर ज्या विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल रिलेशनची बॅच हवी आहे त्यांनी माझ्याशी संपर्क साधू शकता. ओके, मी इंटरनॅशनल रिलेशन हा विषय नक्कीच घेतो. डन. त्याच्यानंतर पुढे, साखर दरवाढी मागे इथेनॉल नाही, ही बातमी आपण आत्ताच पाहिली. त्यानंतर फास्टमध्ये पुढे जायचं आहे. नेक्स्ट पहा, शहाणपणाला अलविदा.
हा आर्टिकल अतिशय महत्त्वाचा आहे. गिरीश कुबेर सरांनी लिहिलेला हा आर्टिकल आहे. पण प्रॉब्लेम असा आहे पहा, किंवा कालचंच लोकसत्ता पाहिल्यानंतर अगदी खूप पॉलिटिकल रंग आलेला होता कालच्या व्हिडिओला. तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करेन पहा. तर हे जे न्यूजपेपर वगैरे असतात किंवा जे जर्नलिस्ट असतात, त्यांचं काम काय असतं, तर सरकारला प्रश्न विचारण्याचं काम असतं. बरोबर आहे. मग ते त्यांचं काम करत असतात. आपणच काय करत आहोत, आपण चुकीच्या फील्डमध्ये जात आहोत. बेसिकली न्यूजपेपर हे सर्वसामान्य माणसांसाठी असतं, जे की सरकार काय करत आहे किंवा म्हणजे नॉलेज भेटावं, त्यामधून एक ज्ञान भेटावं की सध्याला सरकार काय करत आहे किंवा म्हणजे त्यांची पॉलिसी चांगली आहे किंवा वाईट आहे, याबद्दल एक वचक ठेवण्यासाठी हे न्यूजपेपरचं काम असतं. पण आपण काय करत आहोत पहा, सर्वसामान्य नागरिकांच्या पुढे जाऊन आपण परीक्षेसाठी न्यूजपेपरचा वापर करत आहोत. ओके, मग ती आपली तिथे बेसिकली चूक एक होत आहे असं तुम्ही म्हणू शकता. पण ते चूक नाही, तर ते आपल्यासाठी आपली पण गरजच आहे. ओके, कारण केंद्र सरकारचीच एक्झाम जर द्यायची असेल आपल्याला, तर त्यांची पॉलिसी आपल्याला माहिती असणं गरजेचंच आहे. डन. हा एक पॉईंट आहे आपला. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट असा आहे पहा, की जो लोकसत्ताची भाषा तुम्हाला काल आवडलेली नाही आहे ना, त्याच्याही पेक्षा जास्त तिखट भाषा जी असते ती द हिंदूची असते. ओके, कदाचित तुम्ही द हिंदूला अद्याप वाचलेला नसाल, त्यामुळे तुम्हाला थोडंसं प्रॉब्लेम झाला असेल. म्हणजे सॉफ्टली, खूप सॉफ्टली घेतं लोकसत्ता. त्याच्यानंतर थोडंसं तिखट आहे पहा इंडियन एक्सप्रेस. त्याच्यानंतर अगदीच तिखट आहे द हिंदू. ओके, जर तुम्ही कधी शक्य झालं वाचायचा जर प्रयत्न केला, तर तुम्ही फक्त 1 महिना तुम्ही द हिंदूला वगैरे वाचून पहा. मग तुम्हाला नक्की लक्षात येतं की कशा पद्धतीने त्यांची लँग्वेज आहे. आता मराठीतून डायरेक्टली हे आर्टिकल येतात लोकसत्ताचे वगैरे, त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की वा हे खूपच तिखट आलेलं की काय, तर तसं नाही. मातृभाषेतून असल्यामुळे ते डायरेक्टली तुम्हाला लागतं. परंतु प्रॉब्लेम असा आहे, द हिंदू तर खूपच तिखट आहे. ओके, शक्य झालं तर तुम्ही नक्कीच पाहू शकता. हा, नॉलेज पण तेवढंच भेटतं, परंतु आपला काय म्हणू शकता, कचऱ्याच्या ढिगामधून मोती शोधल्यासारखं तिथं नक्की काम असणार आहे. ओके, त्यामुळे नक्कीच आता हा जो आर्टिकल आलेला आहे, शहाणपणाला अलविदा, हा तुम्ही एन्व्हायरमेंटमध्ये नक्की शिका. कारण मी पण ज्यावेळेस ई वेस्टची जी डम्पिंग होते ती मी माझ्या एन्व्हायरमेंटच्या क्लासेसमध्ये शिकलेली होती, व ते जे क्लास आहे ना, ते आज देखील रिलिव्हंट आहे. व आता त्याचंच नेक्स्ट व्हर्जन आलं आहे पहा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे डेटा सेंटर. ओके, नक्कीच आता इथे पहा, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार म्हणत आहे की यस, स्वागत स्वागत स्वागत, परंतु याचे परिणाम काय होणार आहेत हे इथं नक्कीच दिले आहेत. व मी जर हा आर्टिकल घेतला तर थोडंसं पॉलिटिकल रंग येईल. या निमित्ताने मला आज लगेच पहा विवादमध्ये पडायचं नाहीये. त्यानिमित्ताने प्लीज हा आर्टिकल स्वतःहून वाचून घ्या. रिकमेंडेड आहे, 100% तुम्हाला वाचायचंच हा आर्टिकल आहे. ओके, डन. गिरीश कुबेर सरांचा आहे, किंवा गिरीश कुबेर सरांचं एक युट्यूबवरती जर व्हिडिओ जर आला या आर्टिकलबद्दल ना, तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. ओके, तर प्लीज हा आर्टिकल सर्वांनी वाचून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, सर्व सार्वजनिक कार्यक्रमांत वंदे मातरम चे गायन अनिवार्य आहे का? तर पहा, नुकतंच केंद्र सरकारने एक कायदा केलेला आहे. राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक सुधारणा कायदा 2026 मंजूर करण्यात आलेला आहे. व त्यानुसार राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा 1971च्या कलम 3 मध्ये वंदे मातरमचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर वंदे मातरम या राष्ट्रीय गीतालाही आता जनगण मन या राष्ट्रगीतासारखा सन्मान देण्याची तरतूद त्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे पहा, राष्ट्रगीताच्या पूर्वी आपला राष्ट्रगान वंदे मातरम हे गीत गायचं आहे. ओके, व याची कुठे कुठे आपला हे देण्यात आलेली आहे, म्हणजे कुठे कुठे हे गायन करायचं आहे, तर जिथं पहा राष्ट्रपती येतील, त्यानंतर जिथं पहा गव्हर्नर आणि नायब राज्यपाल जिथे जिथे येतील, ज्या ज्या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असेल, तिथं तुम्हाला काय करायचं आहे, वंदे मातरम गाणे अनिवार्य आहे. त्याच्यानंतर अगदीच जिथे जिथं नोटिफिकेशन येईल की बाबा तुम्हाला ह्या कार्यक्रमामध्ये वंदे मातरम गीत गायचंच आहे, त्यावेळेस तुम्हाला ही गीत गाणं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर स्कूल्समध्ये वंदे मातरम कंपल्सरी करण्यात आलेलं आहे का या कायद्यानुसार? तर पहा, बिलकुल नाही. अद्याप त्यांनी तसं म्हटलेलं नाही. त्यांनी म्हटलेत की स्कूल अथॉरिटीजने ते ठरवावं, किंवा जे लोकल अथॉरिटी किंवा म्हणू शकता तुम्ही राज्य सरकारनं आहे ना, ते राज्य सरकारमार्फत ठरवलं जाऊ शकतं. अद्याप त्यांनी असं क्लॅरिफिकेशन दिलं नाही की तुम्ही ते करायलाच पाहिजे म्हणून. त्यानंतर बॅकवर्ड लिंकेजेसमधून पहा, आपला प्रिलिमसाठी लक्षात ठेवायचं आहे बंकिमचंद्र चटर्जी यांचं आनंदमठ हे पुस्तक, त्यासोबतच वंदे मातरम हे गीत. ओके, तर प्लीज बॅकवर्ड लिंकेजेससाठी हा पॉईंट लक्षात ठेवा. ओके, आता मी याबद्दल जास्त डिस्कशन वगैरे का करत नाही आहे, तर थोडंसं थांबा. यावर्षीची UPSCची मेन सध्याला चालूच आहे. मग त्यामध्ये जर असे पॉईंट्स आलेले असतील ना, तर त्यावरून मला पुढे लक्षात येईल. या निमित्ताने पहा, मी कालची पण बातमी ती वंदे मातरमवाली स्किप केलेली होती. व पहा, पॉलिटिकल रंग नक्कीच लेक्चरला द्यायचं नाही आहे. या निमित्ताने अगदी मला तशा पद्धतीने काळजी घ्यावं लागेल. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, ही बातमी आपण स्किप केलेली, किंवा म्हणजे साखरबद्दलची आहे, तुम्ही पाहू शकताच. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, मोबाईल उत्पादकांसाठी केंद्राची 62,500 कोटींची उत्तेजन योजना. आता ही जी बातमी आहे ती इंडियन एक्सप्रेसमध्ये चांगल्या पद्धतीने आली, तिथं मी कव्हर करणार आहे. ओके, आणखीन एक क्रीडामधील बातमी पहा, त्रिसा गायत्रीची पदक निश्चिती, 4थ्या मानांकितांवरती सरशी, सात्विक चिरागचे आव्हान मात्र संपुष्टात आले. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे तर चतुरंग
हे लोकसत्ताचं मिनी मॅगझिन आलेलं आहे. यामधील ना महत्त्वपूर्ण आर्टिकल हा आलेला आहे की रात्री झोप येत नाही प्रश्नचिन्ह. आता अगदी बहुतांश म्हणजे अगदी माझ्या सर्कलमधील जेवढे फ्रेंड्स वगैरे आहेत ना, त्यांची तर बहुतांशरित्या ही समस्या आहे पहा की त्यांना रात्री लवकर झोप लागत नाही. ओके, तर त्यांच्यासाठी हा आर्टिकल नक्कीच चांगला आहे. तर त्यामुळे मी आपल्या टेलिग्रामवरती पण हा शेअर केलेला आहे. न्यूजपेपरची PDF पण तुम्हाला तिथून मिळून जाईल. तर प्लीज सर्वांनी हा आर्टिकल वाचा, किंवा ज्यांना याचा त्रास आहे, इन्सोमनिया ज्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता ना, तर त्यांनी पण हा आर्टिकल नक्की वाचून घ्या. म्हणजे यामधून काही टिप्स वगैरे जर मिळाल्या तर ते नक्कीच तुमच्यासाठी बेटर होईल. ओके, तर प्लीज हा एक आर्टिकल तुम्हाला रिकमेंड मी केलेला आहे. डन. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथं संपत आहे. नेक्स्ट आहे पहा आजचं इंडियन एक्सप्रेस. ओके, इंडियन एक्सप्रेसमधील आपल्याला कोणती बातमी पाहायची आहे पहा. हां, आय थिंक हे फ्रंट पेजेस आहे. वर्ल्डपासून सुरुवात झालेला आहे. तर ठीक आहे, पहिली बातमी पहा, इराण ओझ, हे स्किप करू शकता तुम्ही. नेक्स्ट आहे ट्रम्प सिक्स न्यू मीटिंग विथ किम, नॉर्थ कोरिया सेज नॉट सो फास्ट. पहा, डोनाल्ड ट्रम्प यांनी आता मोर्चा कुठं वळवलेला आहे तर नॉर्थ कोरियाकडे. ओके, आता नॉर्थ कोरियाकडे त्यांना का जाण्याची गरज आहे पहा. आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे नॉर्थ कोरिया आणि अमेरिका यांच्या दोघांचं तर साम्यता नाही आहे, किंवा म्हणजे भांडणच आहे याच्या पूर्वीपासून. कारण तुम्हाला माहिती असेल, आता अगदीच आपण हे समजून घेऊयात. हे आहे पहा अशा पद्धतीने रशिया. रशियाच्या इथं आलात ना तुम्ही, तर इथे कोरिया ही भूमी लागते. मग या कोरियाचे 2 तुकडे करण्यात आलेले आहेत. एक आहे नॉर्थ कोरिया. नॉर्थ कोरिया हा कुठे गेलेला आहे तर अगदीच रशियाकडून यांचा आहे, व ह्या नॉर्थ कोरियाचेच आहेत किम जोंग उंग. आणि खालचा जो भाग आहे तो साऊथ कोरिया. साऊथ कोरियाचा भाग आहे, किंवा साऊथ कोरिया हे कोणाकडे जातं पहा तर अमेरिका, USA. ओके, व ह्या देशाचीच आहे पहा सॅमसंग ही कंपनी. डन. आणि याच्या इथे आहे पहा जापान. ओके, हे असा आहे पहा जापान. व जापानकडे पण कोण लक्ष देतं तर अमेरिका. ओके, कारण त्यांनी चूक केली होती ना, त्यामुळे जापानचं जे संरक्षण सर्व जबाबदारी आहे ती USA ची आहे. तर अशा पद्धतीने आपला थोडासा वर्ल्ड मॅप आहे. बरोबर. मग पहा, आजपर्यंतचे जे USA चे जे संबंध आहेत ते कोणासोबत चांगले आहेत तर जापानसोबत आहेत आणि साऊथ कोरियासोबत आहेत. नॉर्थ कोरियासोबत चांगले संबंध नाही आहेत त्यांचे. परंतु आता किम जोंग उन यांच्यासोबत त्यांनी थोडंसं बायलॅटरल ॲग्रीमेंट वगैरे करावं असं त्यांचं मत आहे. परंतु किम जोंग उन यांनी म्हटलंय की नॉट सो फास्ट, एवढ्या लवकर आम्ही तुम्हाला मदत करणार नाही, किंवा म्हणजे आपण बैठक करू नये असं त्यांनी म्हटलंय. लास्ट टाइम त्यांनी भेटून आले होते पहा, ओके, अलास्कामध्ये. परंतु अगदी त्यांची जास्त चर्चा झालेली नाहीये. पण आता परत त्यांना भेटायचं आहे, परंतु टाइम देत नाहीये किम जोंग उन, किंवा नॉर्थ कोरिया त्यांना थोडंसं नको म्हणत आहेत. आता पाहूयात, आता अद्याप त्यांची मीटिंग कशाबद्दल आहे किंवा काय हे बद्दल आलेलं नाहीये बाहेर. पण आता इथं त्यांनी काय म्हटलं पहा, न्यूक्लिअर टाईप किंवा न्यूक्लिअर वेपन्स बद्दल ही डील असू शकते. ओके, पण किम जोंग उन स्वतःच म्हणत आहेत की बाबा मी तर तुमच्यासोबत बोलायला तयार नाही. मग अमेरिकेला काय गरज पडली आता, हा प्रश्नचिन्ह नक्कीच आहे. पण डोनाल्ड ट्रम्प आहे ते, त्यामुळे ठीक आहे. आपण या बातमीला एवढ्या पुरतच मर्यादित ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. नेक्स्ट पहा, इबोला स्प्रेडिंग एक्सपोनेन्शियली ॲज टॉप्स 2500. कॉंगोमध्ये इबोला परत स्प्रेड होत आहे. याबद्दल UPSCने पण प्रश्न विचारलेला आहे, किंवा आणखीन एक मी तुम्हाला थोडंसं ट्रिक सांगण्याचा प्रयत्न करेन. जर UPSCने अशा पद्धतीने जर प्रश्न विचारले ना एखाद्या व्हायरस संदर्भात, किंवा एकदम म्हणजे खूप मोठ्या फार प्रमाणात वगैरे एखादा व्हायरस स्प्रेड होत आहे किंवा डिसीज स्प्रेड होत आहे, तर ती कंट्री कोणती असेल पहा, इक्वेटोरियल कंट्री असेल. काय इक्वेटोरियल कंट्री तर पहा, ही आपली पृथ्वी आहे. या पृथ्वीवरती जर ही इक्वेटर लाईन जर पाहिलात तुम्ही, ओके, हां, तर ह्या इक्वेटर लाईनवरती पहा सूर्यप्रकाश अगदीच तेज असतं. बरोबर आहे. म्हणजे सूर्यप्रकाश असल्यामुळे पहा तिथे दिवसा पाऊस पण पडतं आणि ऊन पण जास्त पडतं. ओके, आणि तिथे पहा प्लॅन्ट्स पण जास्त आहेत, कारण अगदी हिरवळ जास्त आहे ना, पाऊस जास्त असल्यामुळे तिथे हिरवळ सर्वच जास्त आहे तिथे. ओके, मग याचा परिणाम असा होतो पहा की तिथे एपिडेमिक किंवा जे डिसीजेस आहेत ना ते खूप लवकर स्प्रेड होतात. ओके, मग त्याचं नेमकं ते कारण आहे. व हा जो पट्टा आहे येथील आफ्रिकन कंट्रीचा, तर हा विकसित नाही आहे. ओके, म्हणजे तो खूप मागा आहे अद्याप देखील. बरोबर, विकसनशील पण नाही आहे तो. ओके, म्हणजे अगदी गरीब राष्ट्र आहेत. या निमित्ताने पहा तिथं एखादा जर रोग पसरला किंवा एखादा जर आजार तिथं पसरला ना, तर तो नक्कीच दुसऱ्यांना पण तिथं जास्त लागवण होते त्याची. मग या कारणानिमित्त पहा जे इबोला आहे तो पण व्हायरस आता काँगो या देशामध्ये स्प्रेड होत आहे. ओके, ही पण बातमी समजलेली असेल. त्याच्यानंतर 14 किल्ड, 120 इंजिअर इन रशियन स्ट्राईक आउट युक्रेन शॉपिंग सेंटर. ओके, युक्रेनच्या शॉपिंग सेंटरवरती रशियाने काल आक्रमण केलं व जवळपास पहा 120 तिथं जखमी झाले आणि 14 तिथं निधन झालं. ओके, म्हणजे अगदी या दोघांचं जे युद्ध होतं ते थांबण्याच्या कगारवर बिलकुल नाही आहे आता सध्याला तरी. डन. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर इंडियन एक्सप्रेस फ्रंट पेज आत्ता आलेला आहे पहा. व इंडियन एक्सप्रेसने तर म्हटलेलं आहे पहा, जर्नलिझम ऑफ करेज. व अगदी बरोबर आहे पहा त्यांनी.
ज्यावेळेस इमर्जन्सी चालू होती ना, त्यांनी एडिटोरियल जे पेज असतात ना, त्यांनी ब्लँक सोडले होते. का? तर सरकारची सेन्सरशिप त्यांना नको होती. पहा, ओके. त्यामुळे जर्नलिस्ट म्हटलात किंवा अगदी जर काय म्हणू शकता न्यूजपेपर जर म्हटलात ना, तर त्यामध्ये जास्त करून तर सरकार विरोधीतच तुम्हाला आर्टिकल सापडणार आहेत. ओके. त्याच्यानंतर अगदी काल आय थिंक सर्वांनी न्यूजपेपर एस ए पेपर पाहिला असेल. एकच मिनिट, मी एस ए पेपर घेऊन येतो. त्यानंतर पहा, कालचं हे एस ए पेपर आहे यूपीएससीचं. तर यामधील तुम्ही नक्कीच एस ए वाचू शकता. पहिला आहे विरोधाभास जीवन की विडंबनाओं को दर्शाती है. त्यानंतर एक कृतज्ञ मन अति सुंदर होता है. त्यानंतर आहे कांटा कली का बदला हुआ रूप है. ओके. त्यानंतर जब दो हाथी लढते हैं तब घास ही रोंदी जाती है. आता नक्की खूप भारी हे एसेज आहेत, पण आर्ग्युमेंट बेसिसवर जर तुम्ही लिहिलात तरच तुम्ही याला लिहू शकता, अन्यथा लिहिता येणार नाही. ओके, डन. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मला हा पॉईंट सांगायचा होता. अ वेल एज्युकेटेड माइंड विल ऑलवेज हॅव मोर क्वेश्चन्स दॅन आन्सर्स. ओके. एक अच्छे शिक्षित दिमाग में हमेशा उत्तर से अधिक प्रश्न होंगे. आता अगदी इथे पण न्यूजपेपरमध्ये पण तेच केलं जातं किंवा न्यूजपेपरमध्ये पण तशाच पद्धतीने पॉलिसीला क्रिटिसाइज करण्याचं काम केलं जातं. मग मी म्हटलं ना, आपणच कदाचित चुकीच्या फील्डमध्ये शोधत आहोत उत्तरं शोधल्यासारखं. ओके, पण आय होप तुम्हाला समजलं असेल. व अगदी मी पण पॉलिटिकल न जाण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु तिथे होतं ॲटोमॅटिकलीच तिथं पॉलिटिकल रंग येतं, कारण ते आर्टिकलच तसे फ्रेम केले जातात. आय होप तुम्हाला माझी भावना जी आहे ती समजत असेल नक्कीच. ओके, त्यानंतर प्लीज हे तुम्ही वाचून घ्या. मी परत आपल्या न्यूजपेपर अनालिसिसला सुरुवात करतोय. कुठे गेला? हां, तर हे पहा, अगदी ही बातमी. त्याच्यानंतर महत्त्वाची इथली बातमी काय आहे, तर 22 इंडियन्स ऑन बोर्ड, 2 शिप हायजॅक्ट नियर येमन आणि सोमालिया. ओके, बाबेल मंडेब हे पहा, इथं मॅप दिलेला आहे. तर हे आहे येमन आणि हे आहे ओमान, हे मिडल ईस्ट. त्याच्यानंतर हे आफ्रिका आहे. पहा, इथं आहे बाबेल मंडेब. रेड सी मधून जे शिप येतं ते इंडियन ओशियनमध्ये येतं. इंडियन ओशियनमध्ये येण्यासाठी पहा, इथं जी आहे ती काय आहे, बाबेल मंडेब आहे. तर या बाबेल मंडेबपासून शिप 2 आपले गायब झालेले आहेत. म्हणजे आपले इंडियाचे नव्हते, परंतु त्यावरती इंडियन्स काम करत होते, ते शिप हायजॅक करण्यात आलेले आहेत. आता हे कोणी केलेलं आहे, तर हे काम आहे येमनचं. ओके, आणि सोमालिया तर यासाठीच फेमस आहे. पहा, ओके, सी पायरेट्स म्हणून तुम्हाला माहिती आहेत. पहा, मग ते पूर्वीपासूनच काम आहे. यासाठी पहा, इंडियन जे नेव्ही आहे ती तिथं दक्षता देत असते किंवा म्हणजे तिथं काम करत असते. यासोबतच पहा, डिगो गार्सिया, अमेरिका पण तिथं तैनात असते की बाबा इथून काही शिप वगैरे कुठं जाऊ नये म्हणून. परंतु इथून 2 शिप हायजॅक करण्यात आले व त्यावरती 22 इंडियन्स सवार होते. यावर्षी परीक्षेला प्रश्न बाबेल मंडेबवरती येऊ शकतो. पहा, आता ही बाबेल मंडेबवरती काय येऊ शकतो, कारण पहा, हे जे येमन आहे, येमेनमध्ये असतात हौती. त्या हौतीला फंड कोणी देतं, तर इराण देतं. अशी त्यांची कहाणी आहे. ओके, आय होप हे बाबेल मंडेब पण तुम्हाला समजलं असेल, कारण आगामी वेळेमध्ये आता पहा बाबेल मंडेब खूप चर्चेत असणार आहे. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला. नेक्स्ट पहा, हे आपल्यासाठी गरजेचं आहे का, डीप इन प्रोडक्शन स्टॉक्स 9 इयर्स सोअरिंग. नाही, गरजेचं नाही आहे. म्हणजे ती बातमी आपण मी स्वतःहून स्किप केलेली आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे फ्युअर ऑटोज टॅक्सीस ऑन रोड्स ॲज ड्रायव्हर्स स्टे ऑफ फिअरिंग नोटिसेस सस्पेन्शन. पहा, महाराष्ट्र राज्य सरकारने एक रूल आणलेला आहे की जर तुम्हाला टॅक्सी चालवायची असेल किंवा तुम्हाला जर ॲटो चालवायचा असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तर तुम्हाला मराठी कंपल्सरी येणं गरजेचं आहे. बरोबर. मग त्या अनुषंगाने मुंबईच्या रस्त्यांवर कमी ॲटो आणि टॅक्सी काल दिवसभरात पाहायला मिळाले. मग इंडियन एक्सप्रेसने स्वतःहून त्यांची रिसर्च केलेली आहे. मग त्यामध्ये पहा त्यांना काय आढळलेलं आहे, तर पहिल्या दिवशी 8,217 अक्रॉस स्टेटमध्ये चेक झाले टॅक्सी वगैरे, आणि फक्त मुंबईमध्ये जर तुम्ही पाहिला तर 3,995 पहिल्या दिवशी व दुसऱ्या दिवशी 3,942 एवढ्या टॅक्सीज आणि ॲटो वगैरे तिथं चेक झाले. मग यामध्ये पहा किती सापडले, 604 व्यक्ती ज्यांना मराठी बोलता येत नाही ते सापडले. आता दुसऱ्या दिवशी 722 व्यक्ती सापडले ज्यांना मराठी बोलता येत नाही. मग त्यानिमित्ताने पहा तिसऱ्या दिवशीपासून जे ॲटो रिक्षा आहेत, त्यानंतर जे टॅक्सीज वगैरे आहेत ना, ते रस्त्यावरती दिसत नाहीत. का दिसत नाहीत, त्यांना बेसिकली मराठी येत नाहीत. मग इथं त्यांनी पहा एका टॅक्सी ड्रायव्हरची इथं कहाणी दिली जी की उत्तर प्रदेशमधून महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. ओके, त्यानंतर ही सेन्ससची आकडेवारी आहे ती खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जर आन्सर लिहित असाल ना, ही अगदीच ही जी आकडेवारी आहे किंवा हा जो डाटा पॉईंट आहे तो मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण अपडेट केलेला आहे. तर प्लीज हा तुम्ही लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये किती जण प्रायमरी मराठी बोलतात आणि सेकंडरी मराठी बोलतात. म्हणजे अगदी प्राथमिक लँग्वेज म्हटल्यानंतर माझी मातृभाषा जी आहे ती मराठी आहे, त्यामुळे पण पहा मी पहिल्यांदा मराठीला प्राधान्य देतो. बरोबर. किंवा माझ्या SSCच्या सर्टिफिकेटवरती काय आहे, प्रायमरी लँग्वेज म्हणून मी मराठी यूज केली. त्याच्यानंतर सेकंडरी मी हिंदीला देतो. पण काही विद्यार्थ्यांचं कसं असतं, जे CBSE मध्ये वगैरे शिकले त्यांची प्रायमरी लँग्वेज असते हिंदी, त्याच्यानंतर सेकंडरी लँग्वेज आहे मराठी. तर हे थोडंसं तफावत आहे. आय होप तुम्हाला हे पॉईंट पण नक्की समजलेला असेल.
त्यानंतर पुढे अ ब्रिज फ्रॉम मद आयलँड टू वर्सोवा सेट टू ट्रान्सफॉर्म कम्युनिटी इन 10 टाइम्स, सॉरी 10 मिनिटांमध्ये पहा मड आयलँड ते वर्सोवासाठी एक नवीन ब्रिज ब्ल्यूप्रिंट त्याची देण्यात आलेली आहे इथे. ओके, आता हा प्रश्न येणार नाही बेसिकली, परंतु 2029 मध्ये कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकेल, कारण 2029 पर्यंत हा ब्रिज बनून तयार होणार आहे. म्हणजे BMC हा पूलचं काम करण्यासाठी तयार आहे. ओके, म्हणजे त्यांची ब्ल्यूप्रिंट इथं देण्यात आलेली आहे. पहा 2395 करोड याचा खर्च असेल, त्यानंतर 600 मीटर आणि 150 मीटर त्यांचे म्हणजे सर्व इथं लेंथ वगैरे हे सर्व काही दिलेलं आहे. त्यानंतर 2.06 किलोमीटर लेंथ ऑफ ब्रिज, त्यानंतर ओपनिंग ब्रिज 2029 हे इथं सर्व दिलं आहे. गरजेचं नाही आहे, परंतु जे विद्यार्थी 2029 ची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हे, किंवा असा काहीतरी मुंबईमध्ये प्लॅन होत आहे. ओके, मी सांगितलेलं आहे. मग 2029 चे इलेक्शन्स वगैरे येतील, पहा त्या इलेक्शन वेळेस याचं उद्घाटन कदाचित होईल. ओके, त्यानिमित्ताने याला लक्षात ठेवायचं, उर्वरित गरजेचं नाही आहे. ओके, डन. त्याच्यानंतर पहा BJP बेट्स ऑन कॅश अँड रील्स विन ओव्हर स्टेट जेनझी वोटर्स. पहा महाराष्ट्रामध्ये किंवा अगदी संपूर्ण देशभरामध्ये जेनझी सोबत, युवा शक्तीसोबत कनेक्ट होण्यासाठी पहा केंद्र सरकार तसेच राज्य सरकार प्रयत्न करत आहे. मग राज्य सरकारने 5 योजनांची घोषणा केलेली आहे. त्यामध्ये पहा पहिली योजना कोणती आहे, तर ज्या युथनी किंवा यूथला कनेक्ट करण्यासाठी जर तुम्ही एखादी रील पोस्ट केला तर त्यासाठी पहा 2000 रुपये डायरेक्टली तिथं तुम्हाला पैसे देण्यात येणार आहेत. म्हणजे मूवीजच्या माध्यमातून वगैरे जर तुम्ही तशा पद्धतीने काम केलात ना तर तिथं तुम्हाला 2000 रुपये देण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर पहा अगदीच जे हायर एज्युकेशन्स आहेत. ओके, याच्यापूर्वी पण आपण पाहिलेली आहे आकडेवारी, ती पाहिलेली आहे, परंतु आता ती आकडेवारी मी इथं घेऊन येणार नाही. म्हणजे हायर एज्युकेशनची तुम्हाला आठवत असेल, हायर एज्युकेशनमध्ये महाराष्ट्राची काय टक्केवारी आहे ती. ओके, तर पहा ज्या मुली हायर एज्युकेशन शिकत आहेत त्यांना तिथे डायरेक्टली पॉकेट मनी म्हणून 2000 रुपये मंथली तिथे देण्यात येणार आहेत. पण पहा आता ही एप्रिलमध्येच आलेली होती, परंतु अद्याप यांनी काहीही म्हणजे ऑफिशियल GR वगैरे याचा आलेला नाही आहे. फक्त शिक्षण मंत्र्यांनी तशा पद्धतीने परत एकदा उच्चार काढले की असं आम्ही करणार आहोत म्हणून, उर्वरित काहीच नाही आहे. त्यासोबतच पहा स्टेट कल्चर मिनिस्टर यांनी पण एक योजना काढली आहे की तुम्ही मराठी फिल्मसाठी म्हणजे व्हिज्युअल इफेक्ट वगैरे चांगले मिळावे यासाठी, म्हणजे त्या पद्धतीने तिकडे पण एक योजना त्यांनी कार्यरत करणार आहेत. त्यासोबतच पहा सॉईल अँड सेव्ह वॉटर तर अशा पद्धतीने जर तुम्ही रील्स बनवलात तर त्यांचं पण पारितोषिक वितरण तिथं केलं जाणार आहे. त्यालाच पुढे घेऊन पहा वॉक फॉर वॉटर, हे पण 36 जिल्ह्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रातील जेवढे 36 जिल्हे आहेत तेवढ्या 36 जिल्ह्यांमध्ये ही पण योजना राबवली जाणार आहे. मग यामधून पण पहा जेनझी सोबत कनेक्ट केलं जाईल. त्यासोबतच जे जेनझी महाराष्ट्र राज्यासाठी चांगल्या योजना आहेत किंवा म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं इन्फ्लुएन्स कराल ना तर त्यांना पण इथं पैसे देण्यात येणार आहेत किंवा पारितोषिक तिथं मिळणार आहेत. ही या संदर्भाची योजना आहे. ओके, आता त्यातील महत्त्वाची योजना म्हटलं तर पहा ही 2000 रुपयाबद्दलची, कारण बहुतांश विद्यार्थ्यांनी आणि म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण ही बातमी खरी आहे का अशा पद्धतीने मला विचारणा केली होती त्यांनी, तर ती बातमी खरी आहे, परंतु अद्याप ऑफिशियल GR वगैरे आलेला नाही आहे. पहा ओके, हे महत्त्वाचं आहे. डन. त्याच्यानंतर महाराष्ट्र गिव्स CBI कन्सेंट टू प्रूव्ह सायबर ऑफेन्सेस अक्रॉस स्टेट. महाराष्ट्र राज्य सरकारने पहा CBIला डायरेक्टली पूर्ण परमिशन दिले, तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही छापा मारू शकता सायबर क्रिमिनल शोधण्यासाठी. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला, नेक्स्ट पहा. आता हे मी एडिटोरियल पेज घेऊन आलेलं आहे. ही एडिटोरियल घेऊन येण्यामागचं कारण काय होतं तर तुम्ही लक्षात घ्या. ऑन इंटरेस्ट रेट कांट बी बोथ डॉविश आणि हॉकिश. आता हॉकिश पॉलिसी काय असते आणि डॉविश पॉलिसी काय असते हे प्लीज एकदा मॉनिटरी पॉलिसीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला शिकून घ्यायचं आहे. तेवढंच महत्त्वाचं आहे. मॉनिटरी पॉलिसी दर 2 महिन्याला जी RBI काढते ना त्याबद्दलचा हा आर्टिकल आला आहे. नेक्स्ट पहा, वंदे मातरम काँग्रेस हॅज नॉट लर्न फ्रॉम इट्स पास्ट. काँग्रेसने पास्टपासून काहीच शिकलं नाही असा हा आर्टिकल आहे व याचे लेखक तुम्ही व्हाईस प्रेसिडेंट ऑफ BJP हे पाहू शकता. बरोबर. मग मी जर हा आता आर्टिकल घेतला तर नक्कीच तुमच्या पॉलिटिकल भावना आहत होणार आहेत. आता अगदी तशाच पद्धतीने व्हॉट वी लूज व्हेन वी स्टॉप सीइंग मायग्रंट्स ॲज अ पीपल. म्हणजे जे स्थलांतरित आहेत त्यांना जर आपण जनता म्हणून जर पाहिलं नाही तर काय होतं. म्हणजे जे लेखक आहेत ते इंडियन एक्सप्रेसच्या बॅकग्राऊंडमधून आहेत, परंतु या शीर्षकमधूनच तुम्हाला काय दिसते तर यांनी टीकास्त्री केलेली असेल सरकारवरती, हे डायरेक्टली दिसतं. म्हणजे पूर्ण आर्टिकल तुम्हाला वाचण्याची गरज नाही, पण डायरेक्टली आपल्याला लक्षात येतं. मग हे 3 किंवा 4 तुम्ही इतरला पण पाहू शकता. आता अगदी महाराष्ट्रामध्ये मराठी कंपल्सरी करण्यात आलेली, परंतु हे रॉंग टर्न आहे असं कोण म्हणत आहे, हा आर्टिकल म्हणत आहे. आता अगदी याला जर घेतलात तर हे पॉलिटिकल रंग नक्की येतं. म्हणजे पहा तुम्ही काही जरी केलात ना तर त्याला पॉलिटिकल रंग येण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे मला याच्या पूर्वी पण मी भरपूर वेळ सांगितलं की हे न्यूज चॅनल नाही आहे माझं. ओके, मला जे रुरल एरियामधून वगैरे विद्यार्थी आहेत किंवा
किंवा मी ज्या विद्यार्थ्यांचे पैसे घेतलेले आहेत इंटरनॅशनल रिलेशन शिकवण्यासाठी किंवा इथिक्स शिकवण्यासाठी किंवा अन्य जे विषय शिकवण्यासाठी, त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी मी अकाउंटेबल आहे व मला ते गरजेचं आहे किंवा त्यांच्यापर्यंत माझं चांगलं कंटेंट पोहोचावं हे. परंतु आय होप तुम्हाला भावना समजत असतील व प्लीज तुम्ही पण पहा, UPSC आणि MPSC करत आहात म्हणजे थोडेसे मॅच्युअर नक्की आहात असं माझं पण मत आहे, किंवा प्रत्येक गोष्ट तुम्हाला लगेच समजून येत असेल. ओके, तर प्लीज आता हे आर्टिकल मी न घेण्यामागचं तेच कारण आहे. ओके, डन. त्याच्यानंतर डायरेक्टली आपण जाऊयात पहा जी महत्त्वाची बातमी होती त्या बातमीकडे. तर ही बातमी पहा, इंडियन इकॉनॉमीबद्दलची ही बातमी आलेली आहे. तर FDI पॉलिसी रिलीज फॉर बॉर्डर नेशन्स स्पर्स 5,000 करोड इन्व्हेस्टमेंट DPIIT. पहा, एप्रिल 2020 मध्ये केंद्र सरकारने ना चायनावरती निर्बंध टाकायचे होते आपल्याला. का तर गलवान व्हॅलीबद्दल आपलं क्लॅश झालं होतं, बरोबर आहे. मग गलवान व्हॅलीचं क्लॅश झाल्यानंतर पहा भारत सरकारने एक निर्णय घेतला. आता अगदी आपण डायरेक्टली तर चायनाला बोलू शकत नाही ना, मग त्यामुळे भारत सरकारने काय केलं की आपल्या देशाच्या जेवढ्या बाँड्रीज आहेत, लँड बाँड्रीज जेवढ्या देशाला लागतात, आता अगदी श्रीलंकेला पण लागते परंतु लँड बाँड्री लागत नाही. त्यामुळे भारत सरकारने एक युक्ती सुचवली. पहा, त्यांनी काय केलं की आपण काय करायचं, जेवढ्या लँड बाँड्रीज आहेत तेवढ्या लँड बाँड्रीजच्या ज्या नेशन्स आहेत, जसं की पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान. आता अफगाणिस्तान स्वतःच तिथं बँकरप्ट आहे, तो आपल्याकडे FDI काय पाठवणार. ओके, परंतु पाकिस्तान, त्यानंतर चायना, बांगलादेश ह्या देशांनी आपल्या देशामध्ये FDI पाठवू नये यासाठी भारत सरकारने एक युक्ती लढवली व त्यांनी म्हटलं की लँड बॉर्डरिंग जे कंट्रीज आहेत त्यांच्याकडून भारत देशामध्ये FDI येणार नाही असं त्यांनी रूल केला. मग तो रूल पहा लास्ट मंथपर्यंत तोच रूल चालू होता. एप्रिल महिन्यामध्ये हा रूल आपण ब्रेक केला व भारत सरकारने लँड बाँड्रीज कडून मिनिमम 10% तुम्ही FDI घेऊ शकता, ते पण केंद्र सरकारच्या अनुमती अंतर्गत. अशा पद्धतीने पहा आपण त्यांना परमिशन दिले. मग त्या अनुषंगाने पहा 5,000 करोड पर्यंतची आता इन्व्हेस्टमेंट भारत देशामध्ये येत आहे, बरोबर. मग यालाच अनुसरून पहा आज घडीला तुम्ही लोकसत्तामध्ये पण ती बातमी पाहिली तर 65.5 करोड रुपयाचा आपण काय केलंय, एक इन्सेंटिव्ह पॅकेज आपण चालू केलेलं आहे. ओके, मग त्या पॅकेज अंतर्गत पहा जे मोबाईल कंपनी जवळपास 10,000 करोड रुपयेपेक्षा जास्त हे केलेली आहेत, म्हणजे त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग किंवा अगदी त्यांचं जर टर्न ओव्हर 10,000 करोड रुपयेपेक्षा जर जास्त असेल ना, तर भारत सरकारनं त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये पहा तिथं इन्सेंटिव्ह दिलं जाणार आहे. ओके, किंवा त्यांना टॅक्स बेनिफिट तिथं दिले जाणार आहेत. मग याचा फायदा कोण कोण घेणार आहे पहा, ॲपल घेणार आहे, गुगल घेणार आहे. कुठे गेला, आय थिंक ॲपल सेट टू एक्सपॉन्ड हेच दिलेलं आहे. ॲपल अँड गुगल. ओके, ह्या दोन कंपनी. मग त्याच्याच पाठीमागे पहा कोणती कंपनी आली, विवो ही कंपनी आलेली आहे. भारत सरकारने पहा अगदी भारत सरकारने काय म्हटलं की आपल्या देशामध्ये रोजगार वाढवायचे आहेत, बरोबर. रोजगार वाढवण्यासोबतच पहा आपल्या देशामध्ये पण थोडंसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यानंतर जे टेक्नॉलॉजी आहे त्याचं हब व्हावं. मग आपण काय करू शकता, तर डायरेक्टली आपण मोबाईललाच ट्राय करूयात. ओके, कारण आपल्या भारत देशामध्ये पण पहा मोबाईलची विक्री बहुतांश होते, बरोबर आहे. जसं लास्ट इयरला आपल्याकडे ॲपल आलं, अगदी तशाच पद्धतीने दुसऱ्या जर मॅन्युफॅक्चरिंग युनिट भारत देशामध्ये जर येत असतील तर त्यांना आम्ही काय देऊ, प्रोत्साहन देऊ. मग त्या प्रोत्साहनासाठी पहा या वर्षीच्या बजेटमध्ये ही तरतूद करण्यात आली होती की आम्ही काय करणार आहोत, तर मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग युनिट जे आहेत जर कोणी भारत देशामध्ये लावलं तर त्यांना आम्ही प्रोत्साहन देणार आहोत. ओके, एवढं म्हटलं होतं की मग लगेच पहा आपण त्याच्याबद्दलच पुढे काय केलेलं आहे, तर 62,500 करोड रुपये काय केले त्याच्यासाठी सेव्हिंग केलेली आहेत, म्हणजे बजेटमधून त्याला बाजूला काढलं. व आता आपण काय करणार आहोत, हे जे 62,500 करोड रुपये जे आहेत त्यानुसार पहा जर एखादी कंपनी जसं ओप्पो असेल, विवो असेल, ॲपल असेल, गुगल असेल, कोणतीही कंपनी असू द्या, त्यांचं जर टर्न ओव्हर 10,000 करोड रुपयेपेक्षा जर जास्त असेल व त्यांनी जर भारत देशामध्ये जर युनिट लावत असतील, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग युनिट जर भारत देशामध्ये लावत असतील, आता अगदी ती कंपनी चायनीज असू द्या, अमेरिकन असू द्या किंवा सॅमसंगवाली म्हणजे साऊथ कोरियन असू द्या, कोणतीही कंपनी असू द्या, परंतु त्यांचं जर युनिट भारत देशामध्ये लावत असतील आणि 10,000 करोड रुपये त्यांचं जर दरवर्षीचं टर्न ओव्हर असेल तर आम्ही काय करणार आहोत, त्यांना इन्सेंटिव्ह तिथं देणार आहोत. मग अगदी पहा त्याचाच फायदा आता आगामी काळात होईल अशी एक आपल्याला अपेक्षा आहे. मग यासाठीच पहा ॲपल पण आता नक्कीच फक्त आज त्याला ॲपलचे आपल्या देशामध्ये काय आयफोन बनतात, मग त्यांचे जे iWatch आहेत, त्याच्यानंतर मॅकबुक आहेत, असे विविध जे ॲपलचे प्रोडक्ट आहेत ना ते पण कदाचित भारत देशामध्ये बनवले जातील अशी अपेक्षा IT मिनिस्टर अश्विनी वैष्णव यांना नक्की आहे. ओके, हा एक पॉईंट आय होप क्लिअर झाला. मग त्याच अनुषंगाने पहा भारत सरकारने आणखीन एक पॉईंट क्लिअर केला किंवा म्हणजे भारत सरकारने FDIचे जे नियम होते ना ते थोडेसे शिथिल केले. पहा FDIचे नियम शिथिल केल्यानंतर जे चायनीज फोन कंपनी आहे विवो, ती पण लगेच पहा पळत म्हणजे आपल्या भारत देशामध्ये त्यांनी युनिट आता लावणार आहेत. यामुळे फायदा काय होईल पहा. आता अगदी तुम्हाला तर माहिती असेल ओप्पो असू द्या किंवा जे काय म्हणतो
वन प्लस. ओके, ओप्पो आणि वन प्लस हे तर एकच पॅरेंट कंपनी आहे. अगदी तशाच पद्धतीने पहा, आता व्हिवो आलेला आहे, उद्या कदाचित चालून ओप्पो पण कदाचित त्यांचं येऊ शकेल. ओप्पो म्हटल्यानंतर रिअलमी पण पहा, ओप्पो, रिअलमी आणि वन प्लस हे तिन्ही एकत्रच आहेत, बरोबर. मग ते जर भारत देशामध्ये आले व त्यांनी जर हे 10,000 करोड जर म्हटलं, तर उद्यापासून पहा आपले जे स्मार्टफोन असतील ना, ते मेड इन इंडिया नक्की असू शकतील. ओके, या स्कीममुळे फायदा कुणाला होणार आहे पहा, भारत देशामध्ये अगदी युनिट येतील. अगदी त्या कंपनीला तर फायदा नक्कीच आहे, व्हिवो, ओप्पो कंपनी वगैरे यांना फायदा नक्की होईल. पण याचा फायदा काय पहा, भारत देशामध्ये जर एखादा युनिट स्थापन झाला तर नक्कीच पहा भारत देशामध्ये जी बेरोजगारी वाढत आहे दिवसेंदिवस, ती बेरोजगारी कमी करण्यामध्ये इथं फायदा नक्की होईल. एक पॉईंट. त्याच्यानंतर पहा, आपण जे चायनीज इम्पोर्ट करतो, आज पण पहा ना तुम्ही, भरपूर मोबाईल फोन्स वगैरे तुम्ही इम्पोर्ट करता दरवर्षी, किंवा नवीन नवीन जे फोन्स वगैरे ते आपण घेतलं तर नक्कीच आपला जो पैसा तो कुठं जाणार आहे, तर चायनाला जातो. मग त्याऐवजी आता काय होतं पहा, भारत देशामध्ये जर ते फोन बनत असेल तर आपला जो पैसा आहे, किंवा आपल्याला अगदी चायनामध्ये जास्त जाण्याची वगैरे गरज नाही, किंवा चायनावरचं जे निर्भरपणा आहे ती कमी होईल, बरोबर आहे. त्यामुळे आत्मनिर्भर आपण नक्की होईल. यामुळे काय होईल पहा, मेड इन इंडिया हे त्या अगदी चांगल्या पद्धतीने पुढे पुढे जाईल, किंवा म्हणजे अगदी इंडस्ट्रीयल जे सेक्टर आहे ना, ते उदयास येईल. मग यासाठी पहा, ही जी स्कीम दिलेली आहे केंद्र सरकारने, ही एकदम बेटर आहे. मग पुढल्या वर्षी या स्कीमवरून प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो पहा, कारण लास्ट इयरला ही आलेली स्कीम आहे. मग तुम्हाला माहिती आहे UPSC दरवर्षी अशाच पद्धतीने एखादी स्कीम वगैरे घेतं, किंवा मेक इन इंडिया, तर हे खूप गरजेचं आहे पहा आपल्या देशासाठी, व आत्मनिर्भर भारत. ओके, या निमित्ताने ही स्कीम प्लीज तुम्ही लक्षात ठेवायची आहे. ओके, हायलाइटेड जे पॉईंट्स आहेत ते आपल्या लोकसत्तामध्ये पण मी देण्याचा प्रयत्न केला आहे, किंवा तुम्ही थोडंसं रिसर्च करून आणखीन गुगलवरून वगैरे ती स्कीम पूर्णतः पाहू शकता. ओके, तर डन. आय होप तुम्हाला हा पॉईंट्स नक्की समजले असतील. त्याच्यानंतर अगदीच एखाद्या विद्यार्थ्याच्या भावना जर आहत झाल्या असतील तर सॉरी, थोडंसं तुम्ही नक्कीच मला माफ करू शकता. ओके, इथं आपण थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.